सा नि सा 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 रे सा सा गा गा रे मा मा गा गा दा दा मा मा नि दा दा पा दा मा पा गा मा रे गा सा रे नि रे सा। आप आए बड़ी उम्र है आपकी, आप आए बड़ी उम्र है आपकी, बस अभी नाम मैंने लिया आपका, बस अभी नाम मैंने लिया आपका। किस तरह से नमन मैं करूं आपका, किस तरह से नमन मैं करूं आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। आपकी एक नजर कर गई क्या असर, आपकी एक नजर कर गई क्या असर, आपकी एक नजर कर गई क्या असर। मेरा दिल था मेरा हो गया आपका, मेरा दिल था मेरा हो गया आपका। किस तरह से नमन मैं करूं आपका, किस तरह से नमन मैं करूं आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। आप आए सुनहरी सुबह हो गई, आप आए सुनहरी सुबह हो गई, आप आए सुनहरी सुबह हो गई। बहुत प्यारा लगा आना आपका, बहुत प्यारा लगा आना आपका। किस तरह से नमन मैं करूं आपका, किस तरह से नमन मैं करूं आपका। स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका, स्वागतम 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 आपका। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। गजाननं भूत गणादिसेवितं कपीथजम्बो फलचारुभक्षणम् उमासुतं शोक विनाशकारकम्
नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् या कुन्देन्द्रतशारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागन्यतिष्ठन्ति महानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। आदिनारायण विधियत्रिनाथ दत्तजनार्दन श्री एकनाथ मुकुंद मदन रामचंद्र शुभदेव स्वामी महाराज देवराय महाराज हरे राम महाराज श्री नित्यानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ राज राजेश्वर महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीताराम हनुमान सीता राम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम
सीता राम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीता राम हनुमान सीताराम सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीता राम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीता राम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हरि बोल सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम हनुमान सीताराम कैलासपती पशुपतिनाथ भगवान पिनाक पाणीधारी महादेवांच्या चरणी प्रणिपात करून शिवपुराणांतर्गत काही कथा प्रसंगाची चर्चा आपण आज प्रारंभ करीत आहोत. श्रोतेजनो, सर्वांना माहिती आहे या कथेचं आयोजन का करण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा विषय असा, कोणासाठी केलंय हे जास्त महत्त्वाचं नाही. बरोबर होतं ना रे? काय केलं तू आधी? बरोबर होतं मला. कोणासाठी केलं आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन, ज्यांच्या पुढे एक महत्त्वाचा शब्द आहे श्रोतेजनो, त्या शब्दाचं नाव आहे कर्मवीर. बघा, या शब्दाला पाहिल्यानंतर मला 3 शब्द आठवतात. हनुमंतरायासाठी जो शब्द वापरला गेला त्याला महावीर म्हणतात. ज्याच्यामध्ये बल आहे, ज्याच्यामध्ये शक्ती आहे, वो महावीर. संभाजी राजांसाठी जो शब्द वापरला गेला तो शब्द आहे धर्मवीर. पूजा महावीराची करावी, पूजा धर्मवीराची करावी, आणि हा तिसरा शब्द आहे पूजा कर्मवीराची करावी. या कार्यक्रमाचा बेस, मी कथेलाही सुरुवात केली आणि कार्यक्रमाचा बेसही सांगतोय. मी गुंफण करतोय कारण थोडा उशीर झालाय, दोघांची गुंफण करतोय. काय सुंदर शब्द आहे श्रोतेजनो, की कर्मवीर स्वर्गवासी जीभाऊ साहेब श्री तुकाराम नथुजी पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण. आपल्याकडे अशी एक पद्धत आहे की आपण नाव शॉर्टकट पण लिहितो. तसं हे नाव जर शॉर्टकट लिहिलं ना श्रोतेजनो, तर तू न पा असा शब्द तयार होतो. म्हणजे त्यांना जाऊन 1 वर्ष झालं तरी त्यांनी आपल्या लेकरांना, आपल्या सुनांना असा कार्यक्रम घडवून आणायला सांगितला त्यांच्या आशीर्वादाने, की तू न पाहिलेला कार्यक्रम, इतका सुंदर कार्यक्रम, तू न पाहिलेलं कामच तुला पाहायला मिळतं, की जे तू तुझ्या जीवनात पाहिलं नाही, तू न पा. आणि अशी जरी याला शिवमहापुराण कथा दिलाय, परंतु समयाच्या अभावामुळे मी शिवपुराणांतर्गत भगवान शिवावर काही चर्चा करणार आहे. पण आज मला थोडंसं पहिल्या दिवशी आमच्या श्री जीभाऊ साहेब यांच्याबद्दल थोडंसं बोलणं गरजेचं आहे. मला थोडीशी माहिती आहे, मला जास्त कोणी माझ्याशी बोललं नाही, पण मला थोडीशी माहिती अशी मिळालेली आहे की सर्वात आधी पहिला व्यवसाय जर यांनी कोणी काही केला असेल, खूप आधीची गोष्ट म्हणले
की एक साध्या लॉरीवर लसण घ्यावा आणि लसणाचा सुद्धा, असं मला कोणीतरी सांगितलं, खरं आहे? मी आज दुपारी बसल्या बसल्या विचार केला, मला हे कळाल्यानंतर की आमच्या जिभाऊंनी तो पदार्थ का निवडला असेल, असे काय गुणधर्म आहेत लसणामध्ये. लसणाचे जे गुणधर्म आहेत ते आमच्या जिभाऊंनी सगळे आपल्या कुटुंबाला दिले आहेत. पहिला गुणधर्म, डॉक्टर लोकांना विचारा तुम्ही, लसण हृदयावर काम करणारी वस्तू आहे की हृदयावर जर आपल्याला उपचार करायचा असेल तर ब्लॉकेज काढण्यासाठी लसण खाल्ला गेला पाहिजे. आणि सगळ्यांच्या हृदय जिंकून सर्वांवर हृदयाचं प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आमचे जिभाऊ. लसणाचा पहिला गुणधर्म. लसणाचा दुसरा गुणधर्म आहे की सगळ्या पाकळ्या वेगळ्या असतात, पण ज्या वेळेला ती लसणाची कांडे आम्ही धरतो तेव्हा वेगळ्या असलेल्या सगळ्या पाकळ्या एकत्र असतात. तसं आपल्या भावांना, आपल्या मुलांना, आपल्या सुनांना, भले कोणी नाशिकला राहत असेल, कोणी मुंबईला राहत असेल, कोणी कुंडाण्याला राहत असेल, कोणी धुळ्याला राहत असेल, सगळ्या पाकळ्या, पण आज त्या सगळ्या पाकळ्या लसणासारख्या एकत्र करून दाखवल्या. हा पदार्थाचा गुणधर्म आहे. स्वतः उसको एक कर दिया, म्हणून त्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. आणि लसणाचा अजून एक गुणधर्म सांगतो मी. एकाच जागेवर लावल्यानंतर लसण उगत नाही. लसणाला एका ठिकाणी लावावा लागतो, तिथून काढून घ्यावा लागतो आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी लावावा लागतो. म्हणून आमच्या जिभाऊंनी आपल्या लेकरांना सांगितलं, आपल्या पुतण्यांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की सगळेच कुंडाण्यामध्ये नका लावू. इथे तुमचे रोपं तयार झाले आहेत, आता बाहेरच्या शेतांमध्ये विकसित व्हा आणि तो लसण मोठा झाला. श्रोतेजनो, मुलांनी प्रगती केली, मुलांनी नाशिकला प्रगती केली, सगळ्यांनी सेम त्याचा गुणधर्म. आणि या कुटुंबाला त्यांनी शिकवलं काय तर ल म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद दिला, स म्हणजे संस्कार शिकवले, आणि इतकी संपत्ती असल्यावर बी हात जोडून वाकण्याची नम्रता शिकवली. त्याचं नाव लसण. की ज्यांनी आपल्या मुलांसाठी लक्ष्मी दिली, आशीर्वाद दिला, आणि म्हणून त्यांच्या स्मरणाने शिव महापुराण कथा आपल्याला करायची आहे. आणि या कथेसाठी सर्वात महत्त्वाचं श्रोतेजनो की गुरुकृपा परिवार, अनोरे, आरडी, जवखेडे, धुळे, नाशिक या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. स्थळ तुम्हाला माहिती आहे, गुरुकृपा ॲग्रो इंडस्ट्रीज. हा जो परिवार आहे, हा परिवार दत्त संप्रदायी परिवार आहे. भगवान दत्तात्रयांचं अधिष्ठान या घरामध्ये आहे. म्हणून गुरुकृपा हे नाव द्यायला कारण असते की त्या अवधूतांचं आशीर्वाद इथे आहे. म्हणून मी कथेला प्रारंभ करण्याच्या पूर्वी 2 मिनिटं अवधूतांचं चिंतन करूया, भगवान दत्तात्रयांचं स्मरण करूया आणि मग शिवकथेला प्रारंभ करूया. श्रोतेजनो, सर्वात आधी भगवान दत्तात्रय का स्मरण किया जाए. गाइएगा. दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा. भवसिंधू हा पार कराया, भवसिंधू हा पार कराया, अवतरली करुणा. दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त नामाचा महिमा. गणगापुरी वास गुरुचा, गणगापुरी वास गुरुचा, ठाईले उया गंध उदीचा, ठाईले उया गंध उदीचा. धेनु विहरती वत्सलतेने, धेनु विहरती वत्सलतेने, श्वान शरण चरणा. दत्त दत्त नामाचा महिमा, दत्त दत्त
नामाचा महिमा दत्त दत्त नामाचा महिमा. अशा आमच्या स्वर्गवासी कर्मवीर ज्यांना सर्वांनी जिभाऊ म्हणावं ते आपल्या स्मृती मागे ठेवून गेलेत आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भगवान शिवाचं चरित्र जेवढं मला सांगता येईल, कारण समय 4च दिवसाचा आहे, त्याच्यात 2 तास कथा आहे, पण सगळ्यात श्रोतेजनो एक महत्त्वाचा विषय या कथेमध्ये येतो. कोणता? की गजरथ पितुरंगम गौशतम भूमिदानम. चालले सून मुलगा आणि नातू आहे, त्यांना निघायचं आहे. श्रोतेजनो, सर्वात महत्त्वाचा विषय असा की या कथेमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे गजरथ पितुरंगम गौशतम भूमिदानम नभवती समतुल्यम अन्नदानम समानम. तुम्ही पत्रिकेमध्ये टीप वाचले असेल की कथा झाल्यानंतर इथे रोज अन्नदान आहे. जेवढे लोक इथे येतील त्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि म्हणून सर्वांनी कथेचा आनंद घ्या आणि कथा झाल्यानंतर भोजनाचा प्रसादाचाही आनंद घ्या. कारण अन्नदान का ठेवलं असेल श्रोतेजनो? त्यांच्याकडे गहू तांदूळ आहेत म्हणून नाही. अन्नदानामध्ये एक विशेषता आहे. अन्नदान हे एकच दान असं आहे की जिथे देणारा द्यायला तयार आहे, पण कालांतराने घेणारा नाही, म्हणतो की बस आता पुरे झालं, बस. तुम्ही एखाद्याला सोनं दान करा, त्याला 15 तोळे 25 तोळे का दान करा ना, त्याला आणखी अपेक्षा राहील, देतात ते बरं. पण अन्नदान असं दान आहे की देणारा तयार आहे, पण घेणारा म्हणतो ज्याच्यामध्ये परिपूर्ण तृप्ती आहे, म्हणून इथे अन्नदान ठेवण्यात आलेलं आहे. असा हा नयनरम्य सुंदर असा सोहळा गाव कुंडानं, वरखेड ना, हा वरखेड कुंडानं. तर मी इथे येईपर्यंत माझ्या तोंडामध्ये वारकुंडानंच होतं. हे तर मला रथावर बसलो तेव्हा ते भाऊंनी क्लिअर केलं, म्हणे ते वेगळं आहे साक्रीमध्ये, हे वेगळं आहे. तर इथे आपल्याला भगवान शिवाचं चरित्र म्हटल्यापेक्षा थोडी शिवावर सात्विक आणि तात्विक चर्चा करायची आहे श्रोतेजनो. म्हणून सर्वांनी श्रवण करा, सर्वांनी ऐका. तुलसीदासजी त्या ठिकाणी वर्णन करतात आपल्या बालकांडामध्ये आलेली एक चौपाई. काय म्हणाले तुलसीदास श्रोतेजनो? शिवपद कमल जी नाही रविनाही. शिवपद कमल जी नाही रविनाही. राम ते सपने उना सुहाई. राम ते सपने होन सुहाई. शंभो चरित सुनि सुरस सुहावा. शंभो चरित सुनि सरस सुहावा. भरद्वाज मुनि अति सुख पावा. भरद्वाज मुनि अति सुख पावा. भगवान शंकराचं चरित्र प्रयाग गंगा ठिकाणी ऐकणाऱ्या भरद्वाज ऋषींनी शिवाचं चरित्र श्रवण करून एक महत्वाचा शब्द इथे आला की त्यांना सुख मिळालं. नीट लक्ष द्या. प्रत्येक चरित्र, कृष्णचरित्र, रामचरित्र आणि शिवचरित्र, या 3 चरित्रांचं फळ वेगवेगळं आहे.
तुलसीदासजी वर्णन करतात की भरद्वाज मुनींनी ही कथा ऐकली आणि तिथे महत्वाचं सांगितलंय की ती सुख पावा, त्यांना सुख मिळालं. भागवत कथा म्हणते सुखाची लालसा घेऊन माझ्याकडे येऊ नका. मग भागवताला विचारलं तुमचं श्रवण केल्यावर काय फळ आहे, तेव्हा भागवत म्हणाला एकम भागवतम शास्त्रम मुक्तिर्दानेन गर्जती. भागवत म्हणाला की मी मुक्ती देणार आहे. भागवत ऐकावा तर मोक्ष मिळतो आणि शिवपुराण ऐकावं तर सुख संपत्ती मिळते. श्रोतेजन, हे मी नाही म्हणत, शंभुचरित सुनी सरस सुहावा आणि भरद्वाज मुनी अति सुखोपा. म्हणून भगवान शंकराचं चरित्र एका जागेवर बसून मंडपामध्ये तुम्ही 4 दिवस 5 दिवस 7 दिवस 11 दिवस जेवढं ऐकत असाल तेवढं जर मनाने ऐकलं तर भगवान शिव आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतो. भागवत मोक्षाची प्राप्ती करून देतो. मग विचारलं रामायण काय देतं श्रोतेजन? रामायण शांतीची प्राप्ती, विश्राम प्राप्ती करून देत. रामचरित मानस यही नामा. रामचरित मानस काय म्हटलं याला? परम विश्रांती प्राप्त होते. रामचरित मानस यही नामा. रामचरित मानस यही नामा. गावहि सुनहि पाई विश्राम. गावहि सुनहि पाय विश्राम. म्हणून तिघही कथांचं फळ वेगवेगळं आहे. ज्याला आदिभौतिक सुखाची प्राप्ती पाहिजे असेल, लक्ष्मी, घर, दार, आरोग्य, मुलं, नातू या सगळ्या गोष्टीची प्राप्ती पाहिजे असेल तर शिवपुराण. मेरा शिव अवढरदानी आहे. काय म्हटलंय माझ्या शंकराबद्दल की वो कितना अवढरदानी आहे. तुझ्यासारखा दाता या जगामध्ये नाही. विष प्याल्यानंतर सुद्धा देव लोकांना आशीर्वाद देणारा तू आहे. काय म्हटलं श्रोतेजनो? भगवान सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो. मेरा भगवान शिव सर्व सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो. सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो. हरे सब दुख भक्तन के, हरे सब दुख भक्तन के दया कर हो तो ऐसा हो. सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो. भयंकर जहर जब निकला क्षीर सागर के मंथन से. भयंकर जहर जब निकला क्षीर सागर के मंथन से. हरा सब कंठ में पीकर, हरा सब कंठ में पीकर विषधर हो तो ऐसा हो. सदाशिव सर्व वरदाता दिगंबर हो तो ऐसा हो. कसा आहे माझा भगवान शिव? मी शिवतत्व सांगतोय, नीट लक्ष. आपल्या वर्णमालेमध्ये क ख ग ग ही जी वर्णमाला आहे याच्यात प फ ब भ आणि म ही वर्णमाला महादेवाची आहे. क ख ग घ ही वर्णमाला भगवान कृष्णाची आहे. नीट लक्ष द्या. आणि य र ल व श ही वर्णमाला भगवान रामचंद्रांची.
वर्णमालेमध्ये प फ ब भ म हे अक्षर महादेवाची कशी आहेत श्रोतेनो, तर शिवपुराणांतर्गत एक श्लोक आलेला आहे. काय म्हणाले त्या ठिकाणी, पार्वती पती फणिबालेंदू. शब्द नीट आहे का? प पार्वती पती फ फणी भ ब बालेंदू भ भस्मं मंदाकिनो हिता. प फ ब भ म भस्म मंदाकिनो हिता. पवर्ग रचिता पूर्ती. पवर्गाने पूर्ण रचना केली. मग भगवान आम्ही तुमच्याकडे काय मागायचं? अपवर्ग प्रदायिनी. संस्कृत भाषेमध्ये अपशब्दाचा अर्थ मोक्ष होतो, अपशब्दाचा अर्थ पाणी होतो, अपशब्दाचा अर्थ आहे अ पासून तर प पर्यंत. तुला जेवढ्या भौतिक गोष्टी पाहिजे असतील परमात्मा सर्व द्यायला तयार आहे. म्हणून भगवान शंकराला म्हटलेलं आहे श्रोतेजनो की तुझी पूजा करताना मी तुला प फ ब भ म म्हणून आपण हे सगळे वर्ण एकत्र बोलायचे असतील तर आपण काय करतो माहिती आहे? महादेवाच्या मंदिरात नमस्कार केल्यावर गालाला हात लावतो आणि बोकडाचा आवाज काढतो. हा आवाज काढला तर एक लघुरुद्राचं पुण्य मिळतं. म्हणजे याचा अर्थ काय? गालाला हात लावून काढलेला आवाज हा प वर्गापासून तर म वर्गापर्यंतचे सगळे अक्षर देऊ. नसेल मंत्र येत नका येऊ दे, गरज नाही त्याला संस्कृत भाषा. आप जिस भाषा में बोलते हो सब समजता है. तो आपल्या हृदयात बसलाय. म्हणून गालाला हात लावून भगवान शिवाला नमस्कार करून ज्याने आवाज काढला तो सगळ्या वर्गांची पूजा करतो आणि भगवान शिवाला समर्पित होतो. शंभो किती सहज आहेत तुम्ही, किती सोपे आहात तुम्ही. बरं, देवाने अशा वस्तू स्वीकारल्या की ज्या आपल्या काहीच कामाच्या नाही. सांगा तुम्ही, बेलाचं पान स्वीकारलं, ते पान आपल्या काय कामात आलं? चुना काथा लावून ना खाऊ शकत, ना त्याच्यावर अन्न ठेवून जीवू शकत, काही करू शकत नाही. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्र विशेषता आजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. भगवंताने बेल स्वीकारलं. देवाने धतुऱ्याचं फळ स्वीकारलं. कोणालाच कापून आजारी माणसाला देऊ शकत नाही का पाहुण्याला देऊ शकत नाही. जे आपल्या कामाची वस्तू नाही ती. म्हणून इथपर्यंत गेलं. बेलपान कामाचं नाही, त्याने स्वीकारलं. धतुऱ्याचं फळ कामाचं नाही, त्याने स्वीकारलं. चितेवरची राख कामाची नाही, त्याने स्वीकारलं. मग ज्या दिवशी आपणही बेकामाची होऊन जातो ना, त्या दिवशी आपण स्मशानात त्याच्या घरी निघून जातो. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाचा सहचरा चिता भस्मा लेपा. म्हणून स्मशानात शंकराचं वास्तव्य काय? ये घर उसका है. सब लोग जाते हैं वहां कपड़े बदल बदल कर. अरे वहां क्या दिवाली हो रही है? एवढे नवे कपडे घालून तुम्ही जातात, तेव्हा भगवान शंकराला भेटायला आपण जातो. म्हणून प्रेताला नवे कपडे घातले जातात. प्रेताला काम नाही, क्रोध नाही, मद नाही, मत्सर नाही. होतं तेवढं त्याने सगळं सोडून दिलं. म्हणून त्या प्रेताची आपण युगे 28 आरती करतो की तू तो भगवान के मिलने के लिए जा रहा है. आणि कोणाला मिळायला जातोय? आरती करतो विठ्ठलाची आणि भेटायला चालला शंकराला. म्हणजे पुराणातलं एक वाक्य पूर्ण झालं. शिवश्च हृदयो विष्णु विष्णुश्च हृदये शिवा. वहां जा रहा था. वहां क्या ईद हो रही है? निकला मेरा जनाजा कंधे बदल बदल कर. गाइएगा बाप. एका कवीने म्हटलंय की वहां क्या हो रहा है, स्मशानाचं वर्णन करण्यात. निकला मेरा जनाजा कंधे बदल बदल कर. निकला मेरा जनाजा कंधे बदल बदल कर. निकला मेरा जनाजा कंधे बदल बदल कर. निकला मेरा जनाजा कंधे बदल बदल कर.
बदला तूने बदली तेरी जवानी, राहों को बदला तूने बदली तेरी जवानी, राहों को बदला तूने बदली तेरी जवानी। चलता रहा जीवन भर, चलता रहा जीवन भर, चप्पल बदल बदल कर निकला मेरा जनाजा, कंधे बदल बदल कर निकला मेरा जनाजा, कंधे बदल बदल कर। निकला मेरा जनाजा कंधे बदल बदल कर। म्हणून भगवान शिवाचं स्मरण करायचं असेल श्रोतेजनो, तर भगवान शिवाला काही लागत नाही। अलंकारो प्रियो विष्णू जलधार प्रियो शिवा। पुराणामध्ये वर्णन आलंय की भगवान शंकराला फक्त पाण्याची धार लागते, म्हणून तर आमच्या आदरणीय प्रदीपजी मिश्रांनी म्हटलेलं आहे, एक लोटा जल सब समस्या का है। शिवपुराणांतर्गत आलेला श्लोक आहे। अलंकारो प्रियो विष्णु जलधार प्रियो शिवा, नमस्कार प्रियो भानु ब्राह्मणम भोजन प्रिय। उसको लगता क्या है? मग ज्यावेळेला आम्ही त्याची कथा ऐकायला बसतो त्यावेळेला महाराज सगळे लोक कथेला बसले, म्हणले का सगळ्यांना फळ सारखं मिळतं का? जरी वक्ता एक असेल, मंडप एक असेल, आयोजक एक असेल, पण प्रत्येक वक्त्याला श्रोत्याला प्रत्येकाला वेगवेगळं फळ मिळतं, त्याचं कारण काय? सर्वांना नाही मिळत सारखं फळ श्रोते। कथा एक, शब्द एक, मग काय कारण आहे कथेला फळ वेगवेगळं मिळायला? बघा, एका गावाला माझी कथा चालली होती, भागवत कथा होती, आणि भागवत कथा दुसरा दिवस होता कथेचा, आणि असाच सगळा मंडप, एक व्यक्ती समोर बसलेले, पण त्यांचं लक्ष माझ्याकडे नव्हतं, एक कोपऱ्यामध्ये ते पाहत होते। कोपऱ्यामध्ये मला विचार आला, या माणूस काय पाहत असेल बरं? मला दिसे ना तो नेमका काय बघायचं। शेवट चालू कथेमध्ये मी डिस्टर्ब व्हायला लागलो त्याचा तिकडे चेहरा पाहून। मी त्याला चालू कथेत विचारलं, म्हटलं भाऊ काय पाहताय, काही जातंय का? म्हटलं थोडंफार, म्हणजे मी जी कथा सांगतोय ही कथा थोडीफार काही डोक्यात जाते का तुमच्या, असा प्रश्न विचारला। तर तो काय पाहत होता माहिती आहे? एका बिळामध्ये उंदीर चालला होता, तो उंदीर पाहत होता, आणि जेव्हा मी त्याला विचारलं की काही थोडंफार जातंय का, तेव्हा तो मला म्हणाला, म्हणे महाराज मुकला चालना गया, शेपटीच राहिले फक्त। वारे श्रोता, वारे श्रोता। म्हणून श्रोत्याचे तीन प्रकार दिले आहेत श्रोतेजन शास्त्रामध्ये, आणि हे शिवपुराणात दिलेले आहेत। तीन प्रकारचे श्रोते। पहिला श्रोता धार्मिक श्रोता, दुसरा श्रोता धर्मशील श्रोता, आणि तिसरा श्रोता धर्मव्रती श्रोता। काही काही लोक कथेला येतात ना, फक्त धार्मिक आहेत म्हणून येतात, की आम्ही धार्मिक आहोत, आम्हाला ऐकायला आवडतं, आमच्या गावात बरेच महाराज येतात, कथा कीर्तन होतात, म्हणून आम्ही येतो, बसतो, ऐकतो, नुसतंच ऐकायचं, याला धार्मिक म्हणतात। धार्मिक माणूस काय करतो माहिती आहे? फक्त कानामध्ये शब्द घेतो, समजो न समजो, लक्ष असो न असो, कथेतला दृष्टांत काय, सिद्धांत काय, तत्वार्थ काय, मतितार्थ काय, सरळार्थ काय, भावार्थ काय, श्लोकार्थ काय, गुढार्थ काय, त्याला काय घेणं देणं नाही त्याच्यात। म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, नळी फुंकली सोनारे, खाली बैठ गए कथा में, बस धार्मिक आहे म्हणून बसलाय काय, पण कथेचं फळ नाही मिळणार त्याला। फक्त ऐकलं, कानावर शब्द गेले आणि उठून निघून गेला, प्रसाद घेतला आणि घरी गेला। घरी गेल्यावर जर कोणी विचारलं की तुम्ही काय ऐकलं, तेव्हा त्याचं उत्तर असतं, सांगितलं बुवा महाराजांनी बरंच काहीतरी सांगितलं, आपलं काही एवढं लक्षात राहतं, म्हणून आता बाया एक शब्द वापरतात, काही नाही महाराज ऐकिले हो सोडिले।
मंडपात बसतात खरी, कथा ऐकतात खरी, म्हणून या श्रोत्याचं नाव आहे शिवपुराणामध्ये. तो श्रोता धार्मिक आहे श्रोतेजनो, पण त्याचे फक्त कान तयार आहेत, त्याचं मन तयार नाही. मन तर फिरून राहिलंय. बहिणाबाई चौधरी म्हणते ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. एका गावाला भागवत कथा झाली, शेवटचा दिवस होता, पूर्णाहुती झाली, सगळे चालले होते. तर मी एका बाईला सहज विचारलं, म्हटलं ताई तुम्हाला या कथेमध्ये काय आवडलं? म्हटलं तुम्ही 7 दिवसाची कथा ऐकली तर तुम्हाला काय आवडलं? म्हटलं. तिने माझा नमस्कार केला, म्हणे महाराज खरं सांगू? म्हटलं काय? मला बुंदी फार आवडली म्हणे, बुंदी. त्याला काय आवडलं सांगा श्रोत्या. म्हणून श्रोत्याचा प्रकार आहे. काही लोक धार्मिक आहेत म्हणून बसतात, कान देऊन बसतात, कान फक्त श्रवण करताय पण त्याचं मन इथे लागत नाही. म्हणून देवाला प्रार्थना करा की या भ्रमत्त मनाला स्थिर कर, ये बहुत खतरनाक है. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन ही देवता मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोई. मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा हो. मन उजियाला जब जब फैले, तब उजियाला हो. इस उजले दर्पण पर प्राणी, इस उजले दर्पण पर प्राणी, भूल न जमने पाए. दर्पण कहलाए, थोड़ा मन दर्पण कहलाए, थोड़ा मन दर्पण कहलाए. इस उजलेपन इस दर्पण पर धूल न जमने पाय. म्हणून देवाला प्रार्थना करा श्रोतेजनो की माझं मन तुला समर्पित आहे. म्हणून हे जे मन आहे ना, या मनाचे शास्त्राने 4 प्रकार केलेले. जसं बेलाचं पान असतं की त्याला 3 पानं आणि खाली एक दांडी असते, तर या मनाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. याचं मन समर्पित करणं म्हणजे महादेवाला बेल समर्पित करण्यासारखं. म्हणजे हे 4 प्रकार कोणते? नीट लक्ष द्या. पहिला प्रकार आहे मनाचा आभासिक मन. आपल्याला भास निर्माण होतो, काही वेळा कुछ भास निर्माण होतो, ते मनाचे प्रकार आहेत सगळे. अंधार आहे म्हणजे साप आहे, एखादं मोठं वडाचं झाड आहे म्हणजे तिथे चिंचेचं झाड आहे म्हणजे तिथे भूत आहे. किंवा आपल्या घरातली व्यक्ती जर एखादी निघून गेली, अचानक निघून गेली, तर त्यांच्या वस्तू पडल्या असतील, काही पडलं असेल तर त्याच्याकडे पाहून त्या व्यक्तीचा भाव मनामध्ये निर्माण. या मनाची ही जी सगळी धारणा आहे याला आभासिक मन म्हणतात, की भास निर्माण करतो. म्हणून तर आमचे संत म्हणतात की आपल्या मनाला भास निर्माण होऊ द्या, पण तो निर्माण होऊ द्या की जो मीराबाईला झाला होता की माझा कन्हैया माझ्या जवळ बसलाय, तिला भास निर्माण व्हायचा की मेरा कृष्ण मेरे साथ है. बेलाचं पहिलं पान आहे आभासिक मन. बेलाचं दुसरं पान आहे संशयात्मक मन. मनाला संशय निर्माण होतो, संशयात्मा विनश्यति. देवाला प्रार्थना करा, प्रभू माझ्या मनामध्ये कोणाबद्दल संशय येता कामा नये. संत, ग्रंथ आणि पंथ यांच्यावर निसंशय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. इट इज अ डेफिनेशन ऑफ श्रद्धा. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा.
शिवाला जे बेलपान व्हायचंय पहिलं मन आहे श्रोतेजनो. मनाचे प्रकार लक्षात ठेवा. पहिलं मन आभासिक मन, दुसरं मन संशयात्मक मन. संशय येतो. संध्याकाळी गाय धुतल्यानंतर त्या गाईच्या पायाला जी दोरी बांधलेली असते त्याला तुमच्याकडे काय म्हणता कोण जाणे, पण मराठी शब्द आहे त्याचा बिरवडी. काही लोक त्याला मांजर का काय असं काहीतरी, ते दोरी येते गायीने लात मारायला नको म्हणून. एवढी गाय धुतली गेली आणि ती दोरी खुंटीला टांगली होती. स्वयंपाक झाला रात्रीचा आणि आता झोपायला पती पत्नी जातात. दरवाजा बंद केला तिने, दरवाजा खडाडकन वाजला आणि त्या दरवाजाच्या मागे त्या खुंटीवर टांगलेली दोरी दरवाजाच्या आवाने सर्रकन खाली पडली. सांगा तिला काय वाटलं असेल? ये है मन. जोरात आरोळी मारली. भाप साप. नवरा आणखीन तिचा बलवान तो काठी घेऊन आला. तिल म्हणे पुढे चाल मी मागे अस. बाप रे साप. विचारलं नवऱ्याने कुठे आहे कुठे आहे. तिने बॅटरी घेतली आणि शोधायला सुरुवात केली. मग तिच्या लक्षात आलं खुंटीवरची दोरी खाली पडली. नीला आपण साप समजलो. मग बॅटरी मारल्यावर तिचं अज्ञान गेलं. याचाच अर्थ श्रोतेजनो, अज्ञान जोपर्यंत मनामध्ये अज्ञान आहे तोपर्यंत मन संशयात्मक आहे. एकदा ज्ञानाची बॅटरी लागली, एकदा ज्ञानाचा प्रकाश लागला की सगळ्या प्रकारचा संशय मिटून जातो. म्हणून आमचे तुकोबा म्हणतात झाली संध्या संदेह माझा गेला आणि हृदयी आत्माराम प्रगटला. हृदयामध्ये परमात्मा प्रगट केव्हा होईल? जेव्हा ही बॅटरी मारली जाईल, जेव्हा ज्ञान प्रकाश होईल. आणि ज्ञान कोण देईल श्रोतेजनो? ज्ञान संत देतात, ज्ञान ग्रंथ देतात, ज्ञान सद्गुरू देतात. म्हणून तुमच्या संतांनी म्हटलंय श्रोतेजनो की सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. गायेगा कलावतीमध्ये वाजवा की इतरांचा लेखा. या सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. सद्गुरु सारिखा सारिखा असता पाठी राखा. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. इतरांचा लेखा इतरांचा लेखा इतरांचा लेखा कोण करी कोण करी. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. म्हणून पहिलं मन आहे आभासिक मन, दुसरं मन आहे संशयात्मक मन, तिसरं मन आहे संकल्प विकल्पात्मक मन. संकल्प विकल्पात्मक मन याचा अर्थ काय की आम्ही एखादी गोष्ट करण्याचा संकल्प करतो आणि कालांतराने ती गोष्ट निघून जाते. आमच्यामध्ये विकल्प निर्माण होतो. भगिनी तुम्हाला रोज अनुभव येतो या गोष्टीचा. केव्हा येतो माहिती आहे? सकाळची चहा झाली, तुम्ही किचनमध्ये गेले की मग तुमचं हे मन काम करतं. संकल्प विकल्प. सगळ्या डब्यांकडे पाहतात, मग त्या बरणीमध्ये चवळीची जाळ दिसते. मग मनामध्ये विचार येतो की हिरव्या मिरच्या घालून कूट लावून चवळीची भाजी करावी, अख्ख्या चवळ्या कराव्या. तेवढ्यात तिकडे नवरा सांगतो पोट फुगस, दुसरं कर. बाई दुसरं पाहते. पोरगा सांगतो वरणबट्टी कर.
आई सांगते आज तूप नाहीये, संकल्प होतो उडदाची डाळ करावी, तेवढ्यात सासूबाई सांगते कालच मसाल्याची आमटी खाल्ली, मी आज उडदाची डाळ खाणार नाही. कधी संकल्प कधी विकल्प, कधी संकल्प कधी विकल्प. भक्तीमध्ये पण हेच होतं आपलं. बऱ्याच वेळा कीर्तनकारांची कीर्तन ऐकून, प्रवचनकारांची प्रवचन ऐकून मनामध्ये संकल्प केला जातो, बस मी आता रोज हरिपाठ करेन, बस मी आता ज्ञानेश्वरीचं पारायण करेन, नाही नाही आता रोज मंदिरामध्ये जाईन. संकल्प ही गोष्ट 8 दिवस 10 दिवस टिकते. भाच्याचं लग्न आलं आणि 8 दिवस भाच्याच्या लग्नाला गेली की संकल्प गेला. परत आल्यावर बाया विचारतात, ताई तुम्ही हरिपाठ बंद करून दिला, महाराजांनी सांगितलं. तेव्हा ती ताई उत्तर देते, त्यासनं काम आहे सांगा ना, फिरतं पोटणी करता. गेला संकल्प. संकल्पाने विकल्प मन, आभासिक मन, संशयात्मक मन, संकल्प विकल्पात्मक मन, आणि याला खाली जी दांडी आहे श्रोतेजनो बेलाची, याला सम्यक असम्यक मन म्हणतात. काही वेळा माणूस मला करायचं नाही, मला हे सम्यक असम्यक मन केव्हा होतं माहितीये? लग्नाच्या वेळेला जेव्हा मुलगी पाहायला जातात ना त्यावेळेला आहा हा, सम्यक असम्यक. मुलगा म्हणतो की काही हरकत नाही, मुली भेटत नाही, करून घ्यायला हरकत नाही. तेवढ्यात मित्र सांगतात, अरे मुलगी थोडीशी सावळी आहे, कमी शिकलेली आहे, तुला शोभत नाही, तो आणखी कॅन्सल करतो. तेवढ्यात त्याचा मामा सांगतो, आपल्याला नाही म्हणता येणार नाही, कारण माझा शब्द गेलेला आहे, तुझ्याला शब्द पाळला नाही तर मी लग्नाला येणार नाही. सम्यक असम्यक, करना न करना, करना न करना. मग एवढ्या सगळ्या घोटाळ्याचे जे मन आहेत, या सगळ्या मनांना शिवचरणी समर्पित करणं, याचं नाव आहे बिल्वपत्र समर्पित करणं. भगवान शिवाला सांगा, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्र विशेषता आजन्म पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. भगवान शिवाला नमस्कार करा श्रोतेजन. म्हणून प्रणम्य शंकरम देवम, भगवान शिवाला प्रार्थना केली, भगवान शिवाला नमस्कार केला. गाइएगा, हे भोले आम्ही तुम्हाला नमस्कार करतोय, आम्ही तुम्हाला प्रणाम करतोय. शरण आ गया हूँ तेरे डमरू वाले, शरण आ गया हूँ तेरे डमरू वाले, शरण आ गया हूँ तेरे डमरू वाले, शरण आ गया हूँ तेरे डमरू वाले. दुनिया के झंझटों से, दुनिया के झंझटों से, दुनिया के झंझटों से मुझको बचा ले. शरण आ गया हूँ तेरे डमरू वाले, शरण आ गया हूँ तुझे डमरू वाले. हंसते रहो, नाचते रहो. मग या शिवपुराणाला कोणी श्रवण केलं श्रोतेनो, 17चा 17 पुराण नैमिष नावाच्या अरण्यामध्ये गोमती नदीच्या किनारी सुत शौनकादिकांच्या संवादामध्ये झालेली आहे. मग या पुराणाचा असा महिमा काय आहे की शिवपुराण श्रवण केल्यानंतर आपल्याला प्राप्ती कसली आहे, किंवा याला सुरुवातीला सर्वप्रथम कोणी ऐकलं आणि का ऐकलं, की याचा हेतू काय. बघा, जिथे कार्य घडतंय ना तिथे कारण आहेच. सोनाराकडे दागिने घडायला आपण गेलो की सोनार लगेच प्रश्न विचारतो, का मुलाचं लग्न ठरलं का मुलीचं लग्न ठरलं. कारण कार्य आहे तर कार्याला कारण आहे. मग शिवपुराण कथा ऐकायचं, कार्य घडलं, या कार्याला कारण काय. श्रोतेजनो, समुद्र किनारी वाष्कल नामक एक गाव होतं.
आणि या गावामध्ये जो कधी धर्मकार्य करत नव्हता, धर्मविमुख होता, असा एक महापापी बिंदुक नामक एक ब्राह्मण राहत होता. वास्तविक ब्राह्मणाने धर्मकार्य केलं पाहिजे. जन्मना जायते क्षुद्रा संस्कारात द्विज उष्यते वेदाभ्यासात भवेत विप्रम ब्रह्म जानाति ब्राह्मणा. गुरुचरित्रातला श्लोक आहे. गुरुचरित्रामध्ये आलेला श्लोक आहे ब्राह्मण वर्णन करताना, संध्या समय वर्णन करताना. मग हा जो बिंदुक होता अत्यंत महापापी. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत श्रोते. आजच्या कथेला धरून सांगतो मी. आजच्या कथेला धरून 4 गोष्टी जीवनामध्ये अत्यंत मुश्किल आहेत. त्या एकत्र येणं म्हणजे फार मुश्किल आहे. पहिली गोष्ट लिहून घ्या. संपत्ती असून संस्कार. धन आहे पण धनासोबत संस्कार. ज्यांच्याकडे मी कथा करतोय या परिवाराकडे जर कधी पाहिलं श्रोतेजनो तर देवाची दया आहे, महादेवाची दया आहे, कृष्णाची दया आहे, भगवान दत्तात्रयांची दया आहे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे. धनाची कोई कमी नाही आहे पण संस्कार. जेव्हा माझी नाशिकला कथा होती त्यावेळेला माझा मुक्काम आमच्या दादांकडे शिवाजीराव काय बाजीराव, शिवाजीराव नाही बाजीरावजी यांच्याकडे मुक्काम. ताईने खूप सेवा केली. ते शिवाजीराव का बरं आलं माहिती आहे? आता मागची कथा त्यांच्याकडे होती. त्यांचं नाव शिवाजीराव होतं. तिथून आता येतोय सुलतानपूरून. आणि विनम्र भाव. सकाळी त्यांचं सगळं आटोपलं, माझ्याजवळ यायचे, हात जोडायचे आणि पहिला प्रश्न विचारायचे, महाराज काही त्रास तर नाही? काही पाहिजे तुम्हाला? फळं आणू? मला जास्त काही चालत नाही पण रोज चौकशी, नमस्कार आणि विनम्र भावाने आपल्या दुकानाकडे जायचं आणि मी किती वाजेला येऊ शकतो याचे टार्गेट मला द्यायचे. मी संध्याकाळी येईन महाराज, आता आपली भेट होईल, नमस्कार करून. म्हणून सांगतो संपत्ती सोबत संस्कार अत्यंत दुर्मिळ. मी 4 गोष्टींची जोडी लावली आहे माझ्या फिरस्तीमध्ये. जिथे संपत्ती आहे, रावणाकडे काय संपत्ती होती श्रोते? 14 चौकडी लंकापती, काय झाली त्याची गती? रावणा राज्य गंभीर केले, सीते सारखे रत्न चोरून नेले. काय मिळवलं रावणाने श्रोते? म्हणून संपत्ती असून संस्कार. नंबर 2, शक्ती असून सहनशीलता. प्रतिकार करण्याची शक्ती आहे पण सहनशीलता हा एकत्र नाही सापडत. बरं, जेव्हा युद्ध थांबलं ना तेव्हा प्रत्येकाला असं वाटायचं बंद करायला नको होतं, एकदम काटाकाडी लेवाना होता आणि टाकीत. नीट आहे का श्रोतेजनो? शक्ती असून सहनशीलता एकत्र नाही सापडत. नीट आहे का? आपल्याजवळ ताकद आहे, आपल्याजवळ शक्ती आहे, पण कोणी भांडायला आलं तो आपल्यापेक्षा कमी आहे, थोडीशी सहनशीलता. सुनांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही शिकलेला आहात, तुम्हाला बोलता येतं, तुम्ही उत्तर प्रत्युत्तर देऊ शकाल, मागचं बोललेलं आठवण ठेवून तुम्ही सासूला जेठानीला बोलू शकाल. पण आजच्या कथेमध्ये एवढंच शिका, खगेंद्र महाराजांनी सांगितलंय सगळ्या प्रकारची शक्ती असून सुद्धा मला सहनशीलता ठेवायची आहे आणि सासूला नमस्कार करून सांगायचं आहे, आत्याबाई तुम्ही बोलता तेच बरोबर आहे. शक्ती आहे तुमच्यामध्ये, तुम्ही प्रतिकार करू शकता, तुमच्याजवळ उत्तर देण्याची ताकद आहे. सब कुछ हो शकत. एखादी व्यक्ती आपल्याशी हे करत असेल, भांडत असेल, शक्ती आहे तुमच्यामध्ये प्रतिकार करण्याची, पण सहनशीलता ठेवा. कलियुगाचं सगळ्यात मोठं तप आहे सहनशीलता. एकनाथ बाबांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. 108 वेळा पान खाऊन थुकणाऱ्याला एकाही शब्दाने उत्तर दिलं नाही. श्रोतेजनो नीट लक्ष द्या, मला 108 नदींचं स्नान घडलं, ही सहनशीलता ठेवली, परिणाम काय झाला? तो खाली उतरला आणि त्याने बाबांना नमस्कार केला. सहनशीलता ठेवणाऱ्या व्यक्तीला चांगले चांगले नमस्कार करायला येतात. थोडे रुक जाओ. चर्चा
माझ्या लक्षात ठेवा श्रोतेजनो, संपत्ती असून संस्कार, नंबर 2 शक्ती असून सहनशीलता. थांबा जरा, थोडा वेळ थांबा. होगा ते 3 इडियट्स नावाचा पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये तो छातीला हात लावून म्हणतो ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज, सब अच्छा होगा, सब अच्छा होगा, समय निकल जाने दो, समय निकल जाने. आंबट कैरी झाडावर राहते, थोडा समय तिला द्यावा लागतो. ती नेमकी उन्हाळ्यामध्ये येते, तिच्यावर ऊन पडतं, तेव्हा तिने देवाला प्रार्थना केली की देवा माझ्यावर ऊन पडतंय, मला एवढा त्रास होतोय, मी हिरवीगार कच्ची आहे तशात त्याच्यात आंबटपणा टाकलाय, हे काय आहे? अरे पोपट सुद्धा चोच मारत नाही, माझ्या समोर दुसऱ्या फळांना चोच मारतायत आणि मी आंबट असल्यामुळे पक्षी चोच मारत नाही, हे सब क्या लगाया है? भगवान म्हणे थोडे थांब आणखी. म्हणे काय होईल थोडं थांब, म्हणे बघ तू आता काय होईल ते बघ. थोडे दिवस गेले, त्या झाडावर कोकिळ आली, कुहू कुहू आवाज करायला लागली. कैरी म्हणाली की वा, आंब्यावर कोकिळा बसते, संगीत ऐकवू दे. म्हणे आणखीन थोडा वेळ थांब. मग कालांतराने ते आंबे तोडायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा एक सुंदर असं विणलेलं दोरीचं आलं आणि त्याच्यात अलगद एखाद्या आईने बाळाला उचलून घ्यावं तसा तो आंबा घेतला. आंबा म्हणाला की मला माहितीच नाही माझी एवढी सेवा होणार आहे. म्हणे अजून थांब. मग खाली गवत टाकलं आणि त्या गवतावर झोपवलं आणि वरून गवत पांघरवलं. तेव्हा त्या आंब्याने सांगितलं माझ्यातला सगळा वाईटपणा आता, मनातला संशय निघून गेला. म्हणे मला काहीच करायची गरज नाही, तू आता आपोआप गोड होऊन जाशील, कारण तुला रहस्य कळालं त्याचं की ते काय. जीवन जगता सोनी, सुख दुःख प्रतिसाद द्यावा. जीवन जगता सोनी, सुख दुःख प्रतिसाद द्यावा. हसता हसता परंतु गतकाळही आठवावा. हसता हसता परंतु गतकाळही आठवावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. म्हणून सर्वात महत्वाचं की शक्ती असून सहनशील. ज्या वेळेला तिसरी गोष्ट लक्षात ठेवा, तारुण्य असून काम हातात ठेवणं. देवाने तारुण्य दिलंय, देवाने शरीराला शक्ती दिली आहे, हे सगळं खरं आहे, पण एवढं असून सुद्धा विश्वामित्राला जमलं नाही जमलं. श्रोतेजन, तारुण्य असून काम हातात ठेवणं खूप कठीण आहे. मोबाईलच्या युगात तर फारच कठीण आहे. कुठेच नाही सुधरू देत मोबाईल आम्हाला, कथेमध्ये पण नाही है ना. तारुण्य असून काम हातात ठेवणं कठीण आहे, शक्ती असून सहनशील राहणं कठीण आहे, संपत्ती असून संस्कारी राहणं कठीण आहे, आणि चौथी गोष्ट गरिबी असून दान करणं कठीण आहे. की तुमच्याकडे नाही आहे, तुमच्याकडे कमी आहे, पण देण्याची भावना. मोरारी बापूंची कथा होती आणि या कथेमध्ये दानदाते दान देत होते. मोठ्या मोठ्या जैन, मारवाडी, शिंदी अशा लोकांचे नाव होते यादीमध्ये. मेरे 5 लाख लिख लेना, मेरे 11 लाख लिख लेना. मोठं आयोजन मोरारी बापूंचा कथेच, इतना ले लेना. आता त्या कथेचा मंडप ज्या ठिकाणी होता, सगळे लोक यायचे, तर बाहेरच्या बाजूला चप्पल शिवणारा एक चर्मकार बसला होता. आपण ज्याला चांभार असं म्हणतो, तो त्याचं काम करत होता. तो पवित्र कार्य आहे, लोकांचं चप्पल शिवून देणं, तो काम करत होता. त्याच्याही मनामध्ये भाव निर्माण झाला की मी देऊन टाकावं, कथेला काहीतरी द्यावं.
तो चप्पल शिवता शिवता सकाळी 7 वाजेला त्याने संकल्प केला की आज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मला जेवढं मिळेल मी तेवढं सगळं देऊन टाकेन. आणि श्रोतेजनो, 12 तासामध्ये त्याला 25 रुपये मिळाले. त्याने 25 रुपये उचलले आणि समितीकडे गेला, श्रीराम सेवा समितीकडे, आणि बोले भैया मेरे इतने पैसे ले लेना, मैं सुबह से शाम तक इतना कमाई करता हूं, आज मुझे इतने मिले हैं, ये ले लेना. ते हसायला लागले. 25 रुपये? अरे लाखो रुपयाची कथा, लोक लाख लाख ने दान देत आहेत, तू 25? समितीने हा विषय मुरारी बापूंपर्यंत नेला की बापू आदमी 25 रुपये देना चाहता है, क्या उसको स्लिप कर दे. बापू ने सांगितलं उसको पहले मेरे यहाँ बुला ले उसको, मैं मिलना चाहता हूं. बोलवलं त्याला. मग ज्याने 11 लाख दिले होते, ज्याने 5 लाख दिले होते, ज्याने 7 लाख दिले होते, अशा 10-15 लोकांची मीटिंग भरवली. त्यांनाही बोलवलं. सब आ गए. आणि मुरारी बापूंनी त्या चर्मकाराला विचारलं, तू किती देतोय? म्हणे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जेवढे कमवले तेवढे मी सगळे देतोय, घरी 1 रुपया नेत नाही. या 11 लाख 15 लाख देणाऱ्यांना विचारलं, तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एकूण किती कमवतात? तेव्हा अंबानीने सांगितलं, मैं तो करोडों में कमाता हूं. मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं कमवून तुम्ही एवढंच दिलंय, त्याने एवढंच कमवलं, रिकामा हात घेऊन घरी चालला आणि त्याने सगळं दिलं. गरिबी असून दान करणं फार महत्वाचं आहे. इसका नाम पहले नंबर पे लिखा जाए. आणि 25 लाख देणाऱ्याच्या वरती त्याचं नाव लिहिलं. श्रोतेजनो, किसने जीवन की पूरी कमाई दी. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. बिंदुक नावाचा जो ब्राह्मण होता, या ब्राह्मणामध्ये श्रोतेजनो कुठल्याही प्रकारचा संस्कार नव्हता. दान नाही, धर्म नाही, कोई संस्कार नाही. दान करता आलं पाहिजे. कबीर महाराज म्हणतात, पानी बढ़े नाव में और घर में बड़े दाम. तुम्ही नावेमध्ये बसलाय आणि नावमध्ये पाणी वाढायला लागलं की पाणी बढे नाव में और घर में बड़े दाम. तर या दोघांसाठी काय करावं माहिती आहे? दोनों हाथ से उछालिए, यही सयाना काम. नाव में पानी बढ़ जाए और घर में पैसा बढ़ जाए तो दोनों हाथ से उछालिए. कुठे उछाला? सोनगिर फाटा नाही, दोनों हाथ से उछालिए. या ज्या कथेचं आयोजन केलेलं आहे, हे जे भव्य आयोजन आहे, रोज अन्नदान आहे, अरे उसको उछालिए. बरं, शंकराचा एक आहे आणखीन, याला रुपया द्यावा ना, हा 10 रुपये लगेच परत करतो. तुम्ही सांगशात महाराज आई ते तकलीफ आहे, आई इथलं जेमतेम समय आणतो, न्याया खो वाढी घे, वाढू द्या ना. और उछालिए, और उछालिए. म्हणून सयानो काम. पण याचा संस्कार नाही, याला काही शास्त्र नाही. तर या बिंदुकाचं लग्न झालं आणि या बिंदुकाच्या पत्नीचं नाव होतं चंचुला. हे शिवपुराण की मुख्य कथा. चंचुला
चंचुला पतिव्रता धर्माला सांभाळणारी होती. श्रोतेजन, देवाला प्रार्थना करायची की माझ्या पती सुधरू दे. स्त्रिया आपल्या संसारामध्ये पती कसाही असो निभवतात, भले तो कसाही असो, पण त्याला निभवतात, त्याला समजवतात, त्याला व्यसन असेल तर त्याला सांगतात, नाही ऐकत असेल तर शेवटी लेकरांसाठी जगतात. ही माझी भारतीय संस्कृती आहे. म्हणून भारताच्या स्त्रियांना एक वेळा नाही 10 वेळा नमस्कार व्यासपीठावरून. म्हणून आधी मातृदेवो भव म्हटलंय आणि मग पितृदेवो भव म्हटलंय. आधी आईला नमस्कार आहे. आईला एक लेकरू झालं तर ती एक लेकरू नाही सांभाळत, तिला 2 लेकरं सांभाळायचे. तिचा पती तिला लेकरासारखाच सांभाळायचा आहे. त्याचंही जेवण, याचंही जेवण. म्हणून मातेला नमस्कार केलाय. श्रोतेजनो, ही सुशील होती, संपन्न होती, पतिव्रता होती. पण घटना काय घडली आहे नीट ऐका. जे घडायला नको ते घडलं. एक दिवशी या चंचुलेला बिंदुकने सांगितलं, म्हणे एक सांगू तुला. म्हणे काय? आपली परिस्थिती फारच आता खालावली आहे. आपल्या घरामध्ये धन आता संपत आलंय. म्हणे मग काय करायचं? तुम्ही कमाई करा ना. नाही म्हणे आता माझ्या कमाईने काही शक्य नाही. मग म्हणे मी तुला पर्याय देतो. चंचुलेने हात जोडला. म्हणे काय पर्याय देतो मला सांगा. तो काय बोलला माहिती आहे? मी रोज एक पुरुष घेऊन येत जाईन. तू रात्रभर तुझं शरीर त्याला द्यायचं आणि सकाळी त्याच्यापासून जे पैसे मिळतील ते आपल्या संसाराला लावायचे. पतिव्रता धर्म सांभाळणाऱ्या चंचुलेला पतीने अति आग्रह केला. ऐकलं नाही म्हणून मारलं, तिला व्यसनाधीन केलं आणि शेवट तिला समजून 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 देहविक्रय करायला सांगितलं. चंचुला बहुत रोती है. देवाला प्रार्थना करायची की प्रभू, मला इच्छा नव्हती पण मला माझ्या पतीचा आग्रह खातीर हे पाप करावं लागतंय. गावातल्या लोकांनी तिला पाहिलंय आणि गावातल्या भगिनींनी, गावातल्या लोकांनी तिला हाकलून दिली. श्रोतेजनो, आणि ती फिरता 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 गोकर्ण क्षेत्रावर गेली आहे. गोकर्ण महाबळेश्वरला. पोटामध्ये अन्न नाही, लेकर सोबत आहे, महादेव समोर आहे आणि भगवान महादेवाला नमस्कार करते की तुझ्याशिवाय मला सांभाळ. आणि खरी गोष्ट आहे, जिसका कोई नहीं, याद रखना. हे जे आपल्याला गैरसमज झालेला आहे ना, आम्ही आहोत म्हणून आमचं कुटुंब चालतंय, मनातला समज काढून टाका. सगळ्यांचा सांभाळ करणारा औढरदानी भगवान शिव बैठा है, सबको देने वाला. नथा दात वा नथा दात, तुला दात नव्हतं त्यावेळेला. नथा दात वाकू दिया दूध माकू, खबर है खुदा को सबर जो करे. जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला. जिसका न कोई संगी साथी, ईश्वर है रखवाला. जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा. जो निर्धन है, जो निर्बल है, वो है प्रभु का प्यारा. प्यार के मोती प्यार के मोती लुटाते चलो,
शिव मंदिरामध्ये प्रवेश करते चंचुला, आणि त्या मंदिरामध्ये योगायोग श्रोतेजनो कथा चालली होती. म्हणून नीट लक्ष द्या, तुम्हाला कथा ऐकायला कोणीतरी बोलवलं आणि तुम्ही मंडपामध्ये आले, याला म्हणतात योग. आणि तुम्हाला माहिती नाही कथा सुरू आहे, पण जवळून चालले होते आणि अचानक तुम्हाला मंडप दिसला आणि मग तुम्ही कथा ऐकायला बसले, याला म्हणतात योगायोग. एका माणसाने त्याच्या मुलाला विचारलं, म्हणे बेटा योगायोगचं एखादं उदाहरण दे तर याला योगायोग म्हणतात. ते मुलाने इतकं भारी उदाहरण दिलं. म्हणे पप्पा तुमचं लग्न आणि माझ्या मम्मीचं लग्न एकाच दिवशी झालं, याला योगायोग म्हणतात. त्याला माहित नाही योगायोग काय आहे. कथेचा मंडपाजवळून चालले आहेत आणि तुम्हाला माहिती नाही यहाँ कथा चल रही आणि तुम्ही येऊन बसले योगायोग. तर योग कथेपेक्षा योगायोग कथा जास्त महत्वाची आहे की वो सुनने को मिल जाए. अचानक येतात श्रोतेजनो काही लोक, बाकी तर योग, बाकी योगायोग. आणि काही लोक असे असतात ज्यांनी पोस्टर वाचले आहेत, ज्यांना माहिती आहे महाराज आले आहे, साऊंड सिस्टीम चालू आहे, तरी ते त्यांच्या घरी राहतात, त्यांना म्हणतात अयोग. पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई हो, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, तोच श्रवण करी कथेचे फळ, तोची श्रवण करी कथेचे फळ, तोच श्रवण करी कथेचे फळ हो, तोची श्रवण करी कथेचे फळ हो, कथेचे फळ. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. तोच श्रवण करी. आणि ती व्यभिचारिणी स्त्री ऐकते. श्रोतेनो, एका कोपऱ्यामध्ये बसली, महाराज कथा करत होते आणि नेमकं त्या दिवशी कथेचा विषय असा होता की ज्या स्त्रीने आपल्या जीवनामध्ये पाप केलंय, आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाशी रती झाली आहे, तिला नरकाची काय यातना मिळते हे महाराज सांगत. रडायला लागले श्रोतेजनो. शिवपुराण म्हणतंय पश्चात्तापे नैव शुद्धी प्रायश्चित्तम करोति सा. नुसतं पश्चात्तापाने नाही, प्रायश्चित्तम करोति सा. कुछ प्रायश्चित्त करना चाहिए. बरेच लोक म्हणतात कुंभमेळ्याला स्नान केल्याने पाप धुतलं. काय धुतलं जातं नाही धुतलं जात तो नंतरचा विषय आहे, पण प्रायश्चित्त आणि पश्चात्ताप दोघं गोष्टी करायच्या असतील त्याला प्रयाग म्हणतात. कि वहां पे जाओ, तर्क नका करू. माझ्या हिंदू धर्माच्या काही गोष्टींबद्दल लोक तर्क फार करतात, बहुत तर्क करते. एक आला माझ्याजवळ दारू पिऊन, मला तो प्रश्न विचारतो, म्हणे महाराज माझा एक प्रश्न आहे म्हणे तुम्हाला. म्हणतो काय प्रश्न आहे? रामना दगड तरी घ्या आणि कृष्णाना चेंडू बुडी घ्या, दगड जड रास चेंडू हलका रास, अशी कस काय होईना म्हणे. हे तर्क आहे की रामाचा दगड बुडून गेला, रामाचा दगड तरून गेला आणि कृष्णाचा चेंडू. पण त्याला हे नाही माहिती की दगड तरण्यासाठी टाकावा लागला होता आणि खालच्या काली याला काढण्यासाठी चेंडू बुडवावा लागला होता. हे त्याला माहिती नाही श्रोते. म्हणून आमच्याच लोकांनी आमच्या धर्माची विटंबना लावलेली. तर्क नका करू, हे सत्य आहे. जेव्हा तिने हे सगळं ऐकलं की व्यभिचाराचा परिणाम काय होतो आणि तिने श्लोक ऐकला की पश्चात्तापे नैव शुद्धी प्रायश्चित्त करोति सा, मग तिने महाराजांना विचारलं, महाराज मला सांगा मी काय प्रायश्चित्त करू. तेव्हा ती म्हणते, श्रोतेनो
तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त करेन, मी नदीमध्ये उडी देऊ, जीव देऊ. म्हणले याला प्रायश्चित्त नाही म्हणत, याला आत्महत्या म्हणतात. मग मी करू काय? म्हणे तो एक वेळ भोजन करायचं, एक वेळ उपवास करायचा, केस बांधायचे नाहीत, व्यासपीठाच्या समोर बसायचं आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करून तू माझी शिवकथा ऐकायची. सर्व पापातून मुक्त करण्याची ताकद शिवकथेमध्ये आहे. तू शिवकथा ऐक आणि सोबत भगवंताचं श्रवण कर. चंचुला शिवकथा ऐकायला बसली आहे. श्रोतेनो, भगवान शिवाचं चरित्र ऐकते. अनेक कथा तिने ऐकल्या आणि मृत्यू समय जेव्हा जवळ आला तिच्या, तेव्हा त्या चंचलेला शिवपुराणाचा पुण्याईने कैलासात जागा मिळाली. आणि ती पण कोण? प्रत्यक्ष माता पार्वतीची मैत्रीण झाली. खाली श्रवण काही करायचं नाहीये. मंडपात एका जागेवर बसून तिने फक्त कथा ऐकली. म्हणून कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, तेथेची उत्तम चरण रजवंदिता. कथा काय श्रोतेजन? सगुण निर्गुण याचा सारासार विचार केला असेल, तिचं नाव कथा. रवींद्र टागोरांना विचारलं की कथेची व्याख्या काय, तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी व्याख्या केली आहे, वेअर द वर्ल्ड इज कम फ्रॉम डेप्थ ऑफ ट्रूथ. सत्याच्या खोलीतून येणाऱ्या शब्दांना कथा असं म्हणतात. कथा प्रेम की पावन गंगा निर्मल बहती जाए. कथा प्रेम की पावन गंगा निर्मल बहती जाए. भक्ति भाव की शीतल लहरें अंत तक लहराए. भक्ति भाव की शीतल लहरें अंत तक लहराए. कुछ बातें हैं सुनने लायक, कुछ बातें हैं सुनने लायक, कुछ बातें गुन कर जाना. आ ही गए तो बैठो प्यारे, आ ही गए तो बैठो प्यारे, हरी कथा सुन कर जाना. आ ही गए तो बैठो प्यारे, शिव कथा सुन कर जाना. जीवन का निष्कर्ष यही है, जीवन का निष्कर्ष यही है, प्रभु प्रेम में लग जाना. आई गए तो बैठो, शिव कथा सुन कर जाना. आई गए तो बैठो, शिव कथा सुन कर जाना. चंचुला कथा ऐकायला बसली. श्रोतेजनो, बिलकुल भक्तिभावाने. म्हणून जीवनाचं गणित कुणाला सापडतं तर ते गणित यालाच सापडतं, बेरीज करा भक्तींची, गुणांचा करा गुणाकार. जीवनामध्ये प्लस करायचं असेल ना तर भक्ती ऍड करून घ्या. बेरीज करा भक्तीची, गुणांचा करा गुणाकार, वजाबाकी करा विकारांची आणि भ्रमाचा करा भागाकार. भ्रम का भागाकार हो जाए बस. सगळ्या प्रकारच्या भ्रमाला मिटवून देणारी कथा आहे. आम्हाला भ्रम खूप आहे आपल्याबद्दल, देवाबद्दल, कथेबद्दल. म्हणून या 4 गोष्टी झाल्या सापडल्या, त्याला जीवनाचं गणित कळालं. बेरीज करा भक्तीची, गुणांचा करा गुणाकार, गुणाकार गुणांचा करा, उसको बढ़ते रहिए. पण वजाबाकी करा विकारांची आणि भ्रमाचा करा भागाकार. हेच तर केलं चंचुलाने. कथा श्रवण करताना आणि पार्वतीची मैत्रीण झाली आणि पार्वती मातेजवळ गेली. काही दिवस गेले आणि तिने पार्वतीला सुंदर प्रश्न विचारला. म्हणले, आई एक विचारू तुम्हाला? म्हणे काय? भगवान शिवाची कथा ऐकल्यानंतर मी तर तुमच्या जवळ आली, कैलासात आली, पण आई माझा पती एवढा पाप होता, तो स्वतः करायचा आणि दुसऱ्याला पाप करायला लावायचा. आता तोही मेला असेल, मला सांगता येईल का माझा पती कुठे आहे? याला भारतीय माता म्हणतात. श्रोतेजनो, मेल्यानंतर, स्वतः कैलासात गेल्यानंतर आपल्या नवऱ्याची चिंता आहे. म्हणून पुरुष मंडळीला माझी विनंती आहे की आपल्या पत्नीचा अपमान नका करू. वो दिल में प्रेम लेके घूम रही है. काही बोलतात, नीट लक्ष द्या श्रोतेजनो, तिचा भाव फार वेगळा आहे. नरकात गेला असेल माझा पती, त्याने पाप केलंय. आई मला सांगता येईल माझा पती कुठे आहे? पार्वती बघायला लागली.
काय कमाल आहे तुझी. नवऱ्याने तुला व्यभिचार करायला लावला, नवऱ्याने तुला पाप करायला. अगं काही काही बायांनी तर त्याचा त्याग करून दिला असता, त्याला सोडून दे. एवढा पापी नवरा आणि तरी तू त्याच्या कल्याणाची चिंता करते आहे. म्हणे खरी गोष्ट आहे. धीरज धर्म मित्र अरु नारी. तुलसी रामायण म्हणताय धैर्य, मित्र, नारी आणि सत्संग या 4 गोष्टींना आपत्कालामध्ये ओळखलं गेलं पाहिजे. धीरज धर्म, धीरज धर्म धीरज धर्म मित्र रुनारी. आपद काल परखिए चारी. आपद काल परखिए चारी. आपद काल परखिए चारी. आपद काल परखिए चारी. धीरज धर्म मित्र रुनारी. धीरज धर्म, धीरज धर्म, धीरज धर्म मित्र रुनारी. आणि म्हणून माता पार्वतीला विचारलं तेव्हा पार्वती म्हणाली, तुला सांगू तुझा पती कुठे आहे? म्हणे कुठे? विंध्य पर्वतावर तो पिशाच होऊन फिरतो आहे. त्याचं कल्याण कसं होईल? नाही होणार, उसका पाप बहुत आहे. मग माता पार्वतीला सांगते, चंचुला जर माझ्या पतीचं कल्याण करायचं असेल तर माझा विश्वास आहे जर त्याने शिवपुराण ऐकलं तर तो सगळ्या पापातून मुक्त होईल. म्हणे मग त्याला शिवपुराण कोण सांगेल? मी तर नाही जाऊ शकत आणि त्याच्या एवढं पुण्य नाही की तो कैलासात येऊ शकेल. बरं आता पुन्हा जन्माला जाऊ शकेल आणि कोणी वक्त्याची कथा ऐकेल? उतना भी नाही हो सकता. याला शिवपुराण तिथे जाऊन कोण सांगेल? तेव्हा तिने विनंती केली, आईसाहेब पाठवा ना कोणाला माझ्या पतीचा कल्याणासाठी. आणि मग माता पार्वती तुंबरू नावाचा गंधर्वाला पाठवतात. नारदाने भजन करावं आणि तुंबरूने कथा करावी. म्हणून तुकोबांची आरती, ज्ञानोबांची आरती, या आरतीमध्ये हे शब्द आलेले आहे श्रोतेजनो. नारद तुंबरू हो साम गायन गा. वो गाते है. नारदाला विचारलं तुम्ही काय करता? म्हणे मी भजन करतो. म्हणे का करता? कारण देवाने सांगितलंय मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझी भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. मी भजनाने भगवंताला बोलवतो. आणि तुंबरू नावाचा गंधर्व सांगतो की मी त्या ठिकाणी कथा करतो. मग ज्या माणसाला उभं केलंय तो नारद आहे आणि त्याच्या गळ्यामध्ये जो विणा तुंबड्याचा दिलेला आहे तो तुंबरू आहे. म्हणून नारद आणि तुंबरू. तर विणेकऱ्याला एवढा मान का असतो कथेमध्ये, कीर्तनामध्ये, की कीर्तनकार बी विणा धरलेल्याला नमस्कार करतो? त्याचं कारण आहे, तो विणा म्हणजे तुंबरू गंधर्व आहे आणि तो धरलेला माणूस म्हणजे नारद आहे. या दोघांचं एकत्रीकरण आहे कि भजन और कथा जब दोनों एक हो जाए, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम. श्रीमद भागवत शेवटचा श्लोक. नारदाचा विणा तुंबड्यापासून, तुंबरू, त्याला तुंबरू म्हणतात. तुंबडा अर्धा भोपळा जग मोकळा आणि तो नारद, दोनों का एकत्रीकरण आहे. म्हणून लावून या श्रुती विना टाळ मृदुंग नाचणारे वारकरी श्रोतेजनो ज्या वेळेला जातात तेव्हा आपल्या विण्याची झंकार करतात. विणा वाजवणारा नारद आहे आणि आपल्या दिंडीमध्ये कीर्तनामध्ये राहिलेला विणा म्हणजे कथा करणारा तुंबरू नावाचा गंधर्व आहे. नारद तुंबरू करीती गायन. नारद तुंबरू करीती गायन. करी शारदा विना वादन. करी शारदा विना वादन. ब्रह्माधरी तू ताल हिरंगुन. ब्रह्माधरी तू ताल हिरंगुन. मृदंग भीमी वाजतो गणराज रंगी. नाचतो नाचतो राज रंगी. नाचतो नाचतो.
तुंबरू महाराजांना आपल्या विंध्य पर्वतावर पाठवलंय आणि सांगितलं तुम्ही कथा. त्यांनी शिवपुराणाला सुरुवात केली. शिवपुराण ऐकलं श्रोतेजनो आणि तिथे तो पिशाच योनीमध्ये गेलेला बिंदू दिव्य देह धारण करतो महाराजांच्या आणि कैलास पर्वतावर भगवान शंकराची पूजा करायला येतो. कैसा है मेरा भोले, भोला मेरा कैलास पे बैठ गयो रे और भोला मेरा फूलों से सज गयो रे. गाइएगा, नाचत या. भोला मेरा कैलाश पे बैठ गयो रे, सबको नाचना पड़ेगा. भोला मेरा कैलाश पे बैठ गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे. कैलाश पे भोला मेरा बैठ गयो रे, ओ कैलाश पे भोला मेरा बैठ गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे. सर पे जटा विराजे, भोला के सर पे जटा विराजे, भोला के सर पे जटा विराजे, जटा ऊपर चंद्रमा लटक गयो रे, भोला चंद्रमा लटक गयो रे, हो जटा ऊपर चंद्रमा लटक गयो रे, जटा ऊपर चंद्रमा लटक गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे. हे भोलेनाथ, भोला के हाथ में त्रिशूल विराजे, 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 त्रिशूल पर डमरू लटक गयो रे, 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 भोला मेरा फूलों से सज गयो रे, ये भोला मेरा फूलों से सज गयो रे, कैलाश पे भोला मेरा बैठ 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 गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे, ओ भोला मेरा फूलों से सज गयो रे, भोला मेरा फूलों से सज गयो रे. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. स्वतः भगवान कैलास पर्वतावर होते. त्या कैलासाच्या आत्मलिंगाची पूजा करण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला. वो कैलास में चला गया. भगवान शिवाची पूजा करतोय.
त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युर्मुक्षीयमामृता। भगवान तुम्ही कल्पाचा अंताचाही आधीची आत मध्य आहात। भगवान शिव कोण आहे श्रोते? ज्या वेळेला पूजा केली की मी तुला काय देऊ, मेरा मुझ में कुछ नहीं सब कुछ है प्रभु तोर, तेरा तुझको देत है क्या लागत प्रभु मोर। मी काय देऊ तुम्हाला, म्हणून शिवाची पूजा करतो आणि म्हणतो कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा भृगुटी झडाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण। भगवंताची पूजा केली तेव्हा शौनकादिकांनी विचारलं की गुरुदेव मला सांगा भगवान शिवाचं शिवपुराण पुन्हा काय? तेव्हा म्हटलं उद्या मी तुला सांगेन शिवपुराणामध्ये खंड किती, संहिता किती। उद्याला अत्यंत महत्वाची कथा म्हणजे उद्या भगवान शंकराचा विवाह, देवाचं लग्न लावायचं, लग्नाची झाकी दाखवली जाईल। मला अजून संख्येच्या बाबतीमध्ये समाधान नाही। उद्याला या भगिनींनो, तुमच्या सगळ्यात मोठं काम हे केलेलं आहे की घरी तुम्हाला स्वयंपाक करायची गरज नाही। जेवढे लोक येतील तेवढे सगळ्यांना संध्याकाळचं भोजन आहे, म्हणून लवकर या, इथे थोडंसं भजन करा। 7 म्हणजे 7ला कथा सुरू कराल तर बरं होईल। आज माझी अतिशय तब्येत खराब, मला अजूनही ताप आहे, इन्फेक्शन झालंय। काल सुलतानपूर इथे कथा पूर्ण करून आलो, पण माझा परमात्मा सगळी शक्ती देतो। सर्वांनी कथेला या। पुन्हा एकदा ज्यांचं स्मरण करावं लागेल, कर्मवीर आमचे जिभाऊ, छोट्याशा व्यवसायामधून अनेक व्यवसाय उभे करून आपल्या सुनांवर मुलीसारखं प्रेम करून ज्यांनी इहलोकाचा या ठिकाणी निरोप घेतला, पण आपल्याला सुद्धा मुक्ती, मोक्ष आणि ज्ञान आणि भक्ती या सर्वांची सप्रेम भेट ते देऊन चालले आहेत, नुसते गेले नाहीत। म्हणून तर आपल्याकडे म्हण आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे। आज आमच्या जिभाऊंनी सर्वांना खरंच जीव लावला। जीव लावतात त्याला जिभाऊ म्हणा, कारण नाव बरोबर असेल तर ते शोभलं पाहिजे ना, नाही तर नाव गंगाबाईन तांब्यावर पाणी पाजायची नाही। नाव सुलोचना आणि पुढचं बितडं दिसेना, नाव विद्याधर निसई करता येईना, नाव ज्यांना खरंच जिभाऊ, ज्यांनी सगळ्यांना जीव लावला, भावांना जीव लावला, आणि त्यांच्या या स्मृतिप्रित्यर्थ हा सुंदर असा शिवपुराणांच्या काही कथेचा 4 दिवसामध्ये मी किती सांगणार श्रोतेजनो, तो बहुत कुछ है, पण अवघ्या 4 दिवसामध्ये मला शिवकथा करायची आहे। उद्याला सर्वांनी लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहा। ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करा, आणि संध्याकाळची वेळ आहे, सगळ्यांचे कामं होऊ शकतात, त्याच्याबद्दल वाद नाही। ज्यांचे काही संध्याकाळी, काही लोकांचे संध्याकाळी कामं सुरू होतात, मंडप लावणं, अमुक करणं, ढमुक करणं, हे करणं केलं त्यांनी, भरपूर केलं, देवानी सगळं दिलं, तरी बी सुटत नसेल तर नाईलाज आहे। 4 दिवस सगळं सोडा आणि या, कथा ऐका। उद्या भगवान शंकराचं लग्न। उद्याला मी एक महत्वाचा विषय सांगणार आहे, राम, कृष्ण आणि शिव या तिघांमध्ये नेमका फरक काय आहे। रामही तर भगवान आहे। आज मला या गावाचं कौतुक करावं असं वाटतं, प्रत्येकाच्या घरावर मला श्रीराम, जय श्रीराम लिहिलेलं दिसलं, मंदिराचा कळस राम मंदिराचा दिसला, म्हणून वैयक्तिक माझ्यातर्फे सगळ्या गावकऱ्यांचे लाख लाख आभार की जितने बार है ना जय श्रीराम, त्याच्यावरूनच लक्षात आलं श्रोतेजनो, त्याच्यावरूनच लक्षात आलं। हा, आणि म्हणून ज्या वेळेला हे सगळं पाहायला मिळतं त्यावेळेला खूप समाधान वाटतं। माझं आराध्य दैवत पांडुरंग पाहायला मिळालं, तिथून आपण ग्रंथ आणला। सर्वांनी कथेला या। इकडच्या भागामध्ये ही माझी पहिली कथा, पण माझ्याकडनं भागवत, रामायण आणि शिवपुराण असे एकत्र मिळून मी 860 क्रमांकाची कथा करतोय। कितवी? 860। 34 वर्ष झाले कथा सुरू करून।
सर्वांना माझे शरीर फार थकलंय पण मन प्रबल आहे. सर्वांनी कथेला या. भगिनींनो तुम्हाला खास करून विनंती, जी बाई आपल्या सोबत 10 बाया आणेल तिला 100 रुपये रोज देण्यात येईल. जी बाई अपनी संगे 10 बाया लई ना तिने 10 बाया देखाड देऊन 100 रुपया लई जाओ. त्या 100 रुपयातील भेटणार का तिने पाय पडीसने पोतीवर ठी देव. सर्वांनी कथेला या, कथेचा आनंद घ्या. धुळेकरांना सांगायची गरज नाही, कारण धुळ्यामध्ये गल्ली गल्लीमध्ये आणि कॉर्नर कॉर्नरवर पोस्टर लावलेले आहेत. पण पोस्टर कोणाला वाचायला वेळ नाही आहे ना. एकाचे सासरे वारले होते, श्रद्धांजलीचं पोस्टर लागलं होतं. मग तो जेव्हा येऊ ना एसटीतीन तटेच उतरना आणि घरी गेला. तर त्याने त्याच्याच बायकोला विचारलं, म्हणे आपणा अप्पाजी घ्या गावमा आखू कोणी जायले का. म्हणे का बरं. म्हणे मी आखो एक पोस्टर देख म्हणे लायल होतं. ती बाई म्हणे उडेल डिपो, तू फोटो बी देखा नाही कोणा होता. लोकांना पोस्टर वाचायला वेळ नाहीये, वेळ नाहीये. माउथ टू माउथ जे प्रचार केला जातो, म्हणून सगळ्यांना सांगा आणि कथेचा आनंद घ्या. त्यांना अन्नदानाचं पुण्य द्या. उद्या भगवान शंकराचं लग्न असेल, झालेली सेवा भगवान शिवाच्या चरणी समर्पित करून कथेला विराम देऊया. सर्वत्र सुखिना सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरये नमः हरये नमः हरये नमः. पार्वती पतये हर हर महादेव. जय सिया राम. जय सिया राम. ब्रह्मा विष्णु